हां, तर बघा आता आपण व्हिडिओ कंटिन्यू करू. तर जे सेंडर आहे याला सेंडर्स ॲड्रेस म्हणतात. सेंडर्स ॲड्रेस जे पत्ता लिहायले पत्र लिहायले त्याचा ॲड्रेस आहे हा. त्याच्यानंतर तारीख टाकणार तुम्ही. त्याच्यानंतर ज्याला पत्र लिहायले तुम्ही ते रिसिव्हर्स ॲड्रेस आहे. रिसिव्हर्स ॲड्रेस ज्याला पत्र लिहायले तुम्ही त्याचा पत्ता आहे. तर कोणाला पत्र लिहायले? मिस्टर अभिजित राऊत हे जिल्हा कलेक्टर आहेत. डिस्ट्रिक्ट कलेक्टर कुठं राहणार? कलेक्टरला तुम्ही कलेक्टर ऑफिसला पत्र लिहिणार. आणि गव्हर्मेंट कॉम्प्लेक्स नांदेड महाराष्ट्र 431602 हे कलेक्टरच्या ऑफिसचा पत्ता लिहिला तुम्ही. त्याच्यानंतर तुम्ही सब्जेक्ट लिहिणार. फॉर्मल लेटरमध्ये सब्जेक्ट असते. सब्जेक्ट आहे इन्व्हिटेशन टू फेलिसिटेशन प्रोग्राम. तुम्ही इन्व्हाइट करायले कशासाठी? फेलिसिटेशन प्रोग्रामसाठी, म्हणजे सत्कार समारंभासाठी. कोणाचा सत्कार समारंभ आहे? फॉर NMMS स्कॉलरशिप अवॉर्डीज. स्कॉलरशिप अवॉर्डीज म्हणजे स्कॉलरशिपचे जे विजेते आहेत, ज्यांना स्कॉलरशिप भेटलेली आहे, त्यांचा सत्कार समारंभासाठी तुम्ही बोलवत आहात जिल्हा कलेक्टरला. तर इथून तुम्ही चालू करणार. रिस्पेक्टेड मिस्टर अभिजित राऊत. पहिला पॅसेज बघा. आय होप धिस लेटर फाइंड्स यू इन गुड हेल्थ. तर आय होप म्हणजे मी अशी अपेक्षा करतो की हे लेटर जेव्हा भेटते तुम्हाला, तुम्ही चांगले आरोग्य आहे तुमचं, अँड हाय स्पिरिट. तर असं वाक्य चालू करतात लिहिताना की तुम्हाला जेव्हा लेटर भेटतं आहे तर तुमची तब्येत वगैरे छान आहे आणि तुम्ही उत्तम आहात. आय ॲम रायटिंग टू एक्सटेंड अ हार्टफेल इन्व्हिटेशन. आय ॲम रायटिंग म्हणजे मी लिहित आहे हे पत्र. टू एक्सटेंड अ हार्टफेल इन्व्हिटेशन, तर मनापासून आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत. हार्टफेल म्हणजे मनापासून, इन्व्हिटेशन म्हणजे आमंत्रित करत आहोत. टू यू म्हणजे तुम्हाला. फॉर अ स्पेशल फेलिसिटेशन प्रोग्राम, एक स्पेशल सत्कार समारंभ ठेवलेला आहे. ऑर्गनाइज्ड बाय श्री शारदा भवन हायस्कूल. तर श्री शारदा भवन हायस्कूल या शाळेने हा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. वी आर प्राऊड टू अनाऊन्स वी आर प्राऊड म्हणजे आम्हाला गर्व होत आहे हे घोषित करायला. टू अनाऊन्स म्हणजे घोषित करायला. दॅट 4 ऑफ आवर स्टुडंट्स, आमचे 4 विद्यार्थी हॅव अचीव आणि त्यांनी प्राप्त केले रिमार्केबल सक्सेस इन द नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप एक्झामिनेशन. रिमार्केबल म्हणजे खूपच उत्कृष्ट, सक्सेस म्हणजे यश प्राप्त केलेलं आहे. कोणत्या परीक्षेमध्ये? परीक्षेचं पूर्ण नाव लिहिलं आहे नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप एक्झामिनेशन. द स्टुडंट्स आर आणि त्यांचे विद्यार्थ्यांचे नावं लिहिलेत. गोविंद सोनटक्के, त्याचा रँक लिहिला आहे फर्स्ट रँक इन NMMS एक्झाम. त्याच्यानंतर प्राची मोटरवार, शुभम भालेराव, अंजली वाघमारे. खाली कंटिन्यू केले पॅसेज. दीज स्टुडंट्स हॅव बीन सिलेक्टेड फॉर स्कॉलरशिप बाय द गव्हर्मेंट. हे विद्यार्थी, दीज स्टुडंट्स म्हणजे हे विद्यार्थी, हॅव बीन सिलेक्टेड म्हणजे निवड झालेली आहे, पात्र झालेले आहेत. फॉर स्कॉलरशिपसाठी पात्र झालेले आहेत गव्हर्मेंटद्वारे. अँड आवर स्कूल हॅज अरेंज, तर आमच्या शाळेने एक अरेंज केलं आहे म्हणजे आयोजित केलेलं आहे फेलिसिटेशन प्रोग्राम टू ऑनर म्हणजे सन्मान करण्यासाठी. दिअर अचिव्हमेंट म्हणजे ही प्राप्ती, हे यश, त्यांचं सन्मान करण्यासाठी आपण हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे. अँड इन्स्पायर देम फॉर फ्युचर एंडेवर्स म्हणजे भविष्यात त्यांचे जे काही करिअर असणार आहे त्याच्यासाठी त्यांना प्रेरणा देण्यासाठी हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे. फ्युचर अचिव्हमेंट अँड इन्स्पायर देम फॉर फ्युचर एंडेवर्स. तर भविष्यातल्या त्यांच्या कार्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून हा प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे. वी वूड बी डीपली ऑनर्ड आणि आम्हाला मनापासून अभिमान वाटेल इफ यू कुड ग्रेस द ऑकेजन, जर तुम्ही हे ऑकेजन म्हणजे या समारंभाला आले विथ युअर प्रेझेन्स, म्हणजे तुम्ही या समारंभाला तुमच्या उपस्थितीनं जर हे सन्मानित केले या विद्यार्थ्यांना उपस्थित राहून, तर आम्हाला खूप चांगलं वाटेल. अँड फेलिसिटेट म्हणजे सन्मान करणे द स्टुडंट्स. तर तुम्ही या प्रोग्रामला उपस्थित राहून या विद्यार्थ्यांचा सत्कार केला तर विद्यार्थ्यांना पण आणि आम्हाला पण खूप छान वाटेल. युअर इस्टीम प्रेझेन्स, तर तुमचा प्रेझेन्स जे आहे म्हणजे तुमची उपस्थिती वूड नॉट ओनली मोटिवेट दीज यंग अचिव्हर्स, तुमच्या उपस्थितीमुळे फक्त हे जे यंग अचिव्हर म्हणजे या विद्यार्थ्यांबद्दल बोलायले तर या यंग विद्यार्थ्यांनाच नाही, बट ऑल्सो इन्स्पायर द एंटायर स्टुडंट बॉडी, तर पूर्ण जे सगळे विद्यार्थी आहेत
नुसते फक्त या 4 विद्यार्थ्यांनाच नाही तर पूर्ण शाळेच्या सगळ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा भेटेल टू स्ट्राईव्ह फॉर एक्सलन्स म्हणजे उत्कृष्ट होण्यासाठी, आपापल्या आयुष्यात अभ्यासामध्ये उत्कृष्ट होण्यासाठी. स्ट्राईव्ह म्हणजे प्रयत्न करण्यासाठी त्यांना प्रेरणा भेटेल तुमच्या उपस्थितीमुळे. मग खाली प्रोग्रामचे डिटेल्स दिलेत, त्यांना सांगावं लागणार की कधी प्रोग्राम आहे. द डिटेल्स ऑफ द प्रोग्राम्स ॲज फॉलोज. डेट दिलेली आहे 20 जुलै 2024. टाईम सांगितलं आहे सकाळी 10 वाजता आहे. आणि व्हेन्यू म्हणजे ठिकाण. तर सत्कार समारंभाचं ठिकाण कुठं आहे? श्री शारदा भवन हायस्कूल ऑडिटोरियम. तर शाळेचं ऑडिटोरियम म्हणजे शाळेचा सभागृहामध्ये सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. आता लास्टचे पॅसेज बघा. वी सिन्सिअरली होप दॅट, आणि सिन्सिअरली म्हणजे आम्ही मनापासून आमची अपेक्षा आहे, इच्छा आहे. यू विल ॲक्सेप्ट आवर इन्व्हिटेशन, की तुम्ही आमचं जे आमंत्रण आहे मान्य करसाल. अँड मेक धिस इव्हेंट मेमोरेबल, आणि हे जे प्रोग्राम आहे ते स्मरणीय करसाल. फॉर आवर स्टुडंट, आमच्या विद्यार्थ्यांसाठी स्मरणीय करसाल. काइंडली कन्फर्म युअर अवेलेबिलिटी ॲट युअर अर्लिएस्ट कन्व्हिनियन्स. काइंडली म्हणजे कृपया, कन्फर्म म्हणजे निश्चित करा तुम्ही अवेलेबल आहेत की नाही त्या तारखेला आणि त्या दिवशी. ॲट युअर अर्लिएस्ट कन्व्हिनियन्स म्हणजे तुम्हाला जेवढं लवकरात लवकर कन्व्हिनियंट राहील, सोयीचं राहील तुमच्या, तेवढं लवकरात लवकर आम्हाला सांगा की तुम्ही उपस्थित राहणार की नाही राहणार. थँक्यू फॉर कन्सिडरिंग आवर रिक्वेस्ट, आणि आमची रिक्वेस्ट कन्सिडर करण्यासाठी धन्यवाद. वी लुक फॉरवर्ड टू युअर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स. लुक फॉरवर्ड म्हणजे आम्ही अपेक्षा करत आहोत पॉझिटिव्ह रिस्पॉन्सची, म्हणजे की तुम्ही हो म्हणसाल. युअर सिन्सिअरली, हे असं लिहायचं असते शेवटी, युअर सिन्सिअरली. आणि हे तुमचं एंडिंग आहे. आदित्य शहाणे, क्लास रिप्रेझेंटेटिव्ह 9th ग्रेड, श्री शारदा भवन हायस्कूल. हे ईमेल लिहायची काही तेवढी गरज नाही आहे, आपल्या फॉर्मॅटमध्ये ईमेल नाही आहे.